हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मी अर्चना मनापासून स्वागत करते. आणि आत्ता आपण आम्ही सज्जनगडावरून खाली आलो आणि खालून आता चाललो मी सरळ चाललो थेट आणि कासला जाणार आहे मी आत्ता. आणि खूप वेळ झाला दुपार होऊन गेलेली आहे आणि आम्ही आत्ता आलो कासला. आणि खूप छान व्ह्यूज होतं इथलं, फक्त फुलं आली नव्हती. फुलं थोडीशी आम्हाला काय वाटलं, मागच्या आठवड्यात पाऊस झाला म्हटल्यावर 5-6 दिवस लागोपाठ फुलं वगैरे आली असतील किंवा झाडं तरी झाले असेल मोठे मोठे, पण तसं काहीच नव्हतं. इथं काहीच झालेलं नाही आहे. तर नुसतं हिरवं आलेवरती फुलं कशाचीच काही नाही, इकडं नसतं, असं नुसतं हिरवंगार झालेलं आहे. आणि तिथून परत आम्ही आलो कासला. कास पठारावरती इतकी छान वाटत होतं ना, असं समुद्रासारखंच वाटत होतं थोड्या वेळ. आणि ह्या कासला पाणी कुठून येत असेल आणि ह्याचं पाणी कुठं जात असेल काय माहिती. तर नंतर आम्ही कास पठारावरती आलो, गाडीतून खाली उतरलो आणि व्ह्यूज बघितला. पोरांना तर दम निघत नव्हता, माझ्या तर दम निघत नव्हता, की तिला वाटायचं कधी एकदाचे मी पाण्यात जाते. कारण आम्हाला पाण्याची म्हणजे आम्ही भिजण्यासाठी असा हे झालं. आणि त्यानंतर आलो पाण्यात थोडा वेळ म्हणजे. आणि खाली उतरला इतकं गार वारं येत होतं ना, असं थंडी वाजून येत होती, इतकं गार वारं येत होतं. आणि जसे वारं येत होतं तसं त्या पाण्याच्या लाटा अशा अंगावर येत होत्या. आणि खूप जिकडं बघावं तिकडं पाणी समुद्रासारखं दिसत होतं. त्याला मर्यादा होते, समुद्राला मर्यादा नसते. जिकडं बघावं तिकडं पाणी होतं. आणि पलीकडे ह्याला हिरवी झाडं दिसत होती. पण त्यानंतर मग म्हटलं अरुला तुला किती भिजायची ती भिज, फक्त पुढं जायचं नाही. कारण मलाच खूप जास्त भीती वाटते, म्हणजे असं जे पाणी बघितलं मला थोडंसं भीती वाटते. त्यासाठी तिला मग मी जाऊन बघितलं अगोदर किती दाखवा आले का काय आहे. आणि त्यानंतर परत मग तिला सांगितलं की जाऊन बस म्हणून. आणि त्यानंतर ती पाण्यामध्ये बसायला तिला आधीच खूप जास्त आवडते. पाण्याचा खूप जास्त नाद आहे तिला, कारण तिला पोहायला ह्याला खूप जास्त आवडतं. मग तिला काय केलं, पोहायला मध्ये आम्ही फोटो काढत होतो, जिथं जिथं खडक दिसेल तिथं नेऊन बसावली होती. आणि ते पण त्यांच्या अंग पूर्ण भिजत नव्हतं, ओलं होत नव्हतं, कारण त्यांना गार पण लागत होतं, पाण्यात गार लागत नव्हतं. त्यामुळे मग त्यांना असं ती खाली झोपून आणि हे करून तोपर्यंत त्यांचं पोहणं होत असतं आम्ही फोटो काढून घेतले. आणि माझ्या आरूला ना अशी डायरेक्ट आडवीच पडली पाण्यात. तर थोडासा खड्डा होता, त्यामध्ये ते सगळे भिजून गेले. आणि एकामेकाच्या अंगावर पाणी उडवायचं चाललेलं. तर पाण्यातनं तिला खूप छान वाटतं. ती पुढं जात होती, पण मला माझ्या छातीची धडधड वाढत होती. जशी ती पुढं जात होती, तिला सांगितलं तिथंच बसायचं म्हणून. कारण जशा वारं वाढत होतं तसं पाण्याच्या लाटा येत होत्या. आणि माझ्या अरुणी पहिल्यांदाच म्हणजे असं फिरायला आलेली माझ्याबरोबर. त्यामुळे ना मी तिला काही म्हटलं नाही, जेवढी भिजायची तिला भिजून दिलं. आणि त्यानंतर तिला बसायला लावलं खाली, कारण पाणी जसं लाटा येतं तसे त्यांच्या अंगावर जात होत्या. आणि लाटांची काही एवढं मोठं हे नव्हतं, पण थोड्या का वेव्ज येत होत्या. आणि त्यानंतर थोडंसं वारं वाढलं, आभाळ पण आलं होतं, खूप छान वाटतं होतं, फक्त पाऊस नव्हता. तर आम्ही पण थोडंसं भिजलो, जास्त काही नाही, फक्त फोटो वगैरे काढले उभा राहून. आणि त्यानंतर परत त्यांना खेळून दिलं पोरांना, कारण त्यांच्यासाठी चालतो आम्ही इथं. आणि थोडंसं खेळून दिल्याच्यानंतर त्यांना बळच बाहेर काढलं की चला चला चला, तरी येत नव्हते. आणि थोड्या वेळ बसू दे, 5 मिनटं बसू दे, असं करून त्यांनी खूप वेळ तिथंच घालवला. तिन्ही सांज झाली ती, थोडासा सूर्य मावळतीला चाललेला. आणि त्यानंतर खूप म्हणजे तिथं खूप जास्त माती होती ना, थोडंसं चिखल असल्यागत त्यांनी पोहून बसून उठून पाणी सगळं धुवून टाकलेलं. त्यानंतर थोडेसे फोटोशूट केले आम्ही. आणि आता म्हणजे इथून थोडंसं दिसत नाही व्यवस्थित, पण पाठीमागे एक असा बांध केल्यासारखा आहे, त्याच्यावर जर बघून व्ह्यूज जर बघितला ना खूप छान येतो. त्यानंतर मी म्हटलं माझे फोटो काढायचे होतं. फोटो तर काढायचेच नव्हते, कारण पोरांकडे जास्त लक्ष द्यायला लागायचं. तर पाठीमागं बघू शकतो तुम्ही ना, खूप जास्त पाणी आहे. खोल किती माहीत नाही आपल्याला, त्यासाठी जेवढी पोरं होती पाण्यात, त्यामुळे मी अशी अलीकडे येऊन थांबलेली, जेणेकरून माझ्या नंतर तिकडं पाण्यात जाऊ नये. आणि त्यानंतर जसं वारं वाढत होतं तसं पाण्याच्या लाटा पण म्हणजे तेवढ्या तेजीने येत होत्या. आणि ते ना बघून माझ्या आरूला खूप जास्त आनंद झाला होता. म्हणजे तिने पहिल्यांदाच एवढं मोठंही बघितलेलं. आणि त्यानंतर जर पुढं जर ठरलं तर मी तिला कोकणला नेणार आहे समुद्रावरती, कारण मी पण जाऊन आले ते समुद्रावरती. त्याला खूप वर्ष झाली. आणि त्यानंतर म्हणजे तिला मी म्हणत होते अगं उठ तर ते ना तिचं ना मन भरोस्तरच ती पोहणार, मला म्हणजे ती उठणारच नाही कसलीच. आणि तिच्या नादाने ही 2 पोरं पण तिच्याबरोबर पोहायला लागली. आणि नंतर दोघांचा
म्हणजे 5 वाजता कास 5:30 वाजता कास पठार बंद होणार होतं. आम्हाला वाटलं होणार आहे, पण नाही झालं तसं. आणि बघा जेवढ्या वारा जास्त व्हायला की का अशा लाटा येत होत्या ना, खूप छान वाटत होतं त्यांना की लाटा येतात. तिला वाटायचं की समुद्रच आहे हा, आणि तिने समुद्र अजून कधी बघितलेला नाही आहे. पण अशीच आडवी म्हणजे ती निघतच नव्हती पाण्यातनं, इतकं तिला पाणी आवडतं. आणि तिचे पप्पा तिला पोहायला घेऊन जातात. तर इथं आम्ही थोडासा वेळ घालवला आणि थोडंसं भूक लागलेली, जेवण केलं. तर आम्ही आता पण माघारी जाणार आहे, कारण खूप वेळ झाला आणि पुढचं पण काय बघण्याची होत आहे होतं. कारण अजिंक्य ताऱ्यावर मी खूप वेळा गेलते आणि 4 भिंतीवर पण सगळं जाणं म्हणजे बघितलेलं त्या ह्या. तर त्यासाठी तिकडं काही जायचं आमचं ठरलेलं नव्हतं. पण एवढा उशीर काय करायचं म्हणून इथंच थांबलेलो आम्ही. इथंच थोडासा वेळ घालवला जास्त, पोरांना पाण्यात वगैरे फिरवून दिलं. नंतरनं थोडंसं व्हायचं फिरलो इकडं तिकडं सातारामध्ये. आणि त्यानंतरनं म्हटलं आता जावं आता, कारण तिने सांज झाली जायला, पण घरी जायला आमच्या इथून सातारा 2 तासाच्या अंतरावरती. पण आम्हाला जायलाच संध्याकाळ होणार होती, कारण पोरं बारकी त्यामुळे थांबावं घ्यायला लागतं. तर त्याच्यानंतरनं आम्ही कासपठाराला बाय बाय केलं. त्यांचा अखेरचा निरोप घेतला आणि त्याला आता काय माहीत परत येतो आहे का नाही, कारण काय आता सांगता येत नाही. कारण हे चुकीच्या टायमिंगला आलो आहे आम्ही इथं फिरायला, कारण इथं फुलं नाहीत, काही नाहीत. हे जर फुलं असताना आला असतो तर खूप जास्त एन्जॉय झाला असता. तर चला परत नंतर कधी यायचं झालं तर आलं तर कासपठाराने बोलावलं तर येऊ पण आपण. तर चला आता जायचं घरी, रोजची कामं ती करायला. एक दिवस होता आपला, फिरलो, आता घरी जायचं. तर आबाळाने काय आम्हाला साथ दिली, तर शेवटपर्यंत नाहीतून नाही बाबा पडला. आणि त्यानंतर आम्ही चाललो घरी. आणि सातारा इथून वरनं टेकडा येऊन इतका छान दिसत होता. एखाद्या चित्रकाराने जसं आता एक हे निघालं आहे की छोटी झाडं हे कसं काढून डेकोरेट करतात, तसं तो वरून एकदम चित्रकाराने चित्र रंगवून वाळवून ठेवलेली चित्र असा पोस्टरवाणी दिसत होतं. सगळे इमारती, झाडं, घरं, तर खूप छान दिसत होतं. आणि त्यानंतर अंधार व्हायचा, तो झालाच. तर अंधार झाल्याच्या नंतरनं थोडंसं इकडं तिकडं फिरलो आम्ही. आणि त्यानंतर म्हटलं आता फायनली घरी जावावा, कारण जीवना वैतागून गेलता, खूप कंटाळा आलता आणि जास्त वेळेला मग गाडीत बसू वाटत नाही. तर सातारा संध्याकाळच्या वेळेस लख्ख प्रकाशात असा भरून आलता. आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण साताराला बाय बाय करावा आणि आता आपल्या घराकडं जावं, कारण घर आतुरतेनं म्हणजे आम्ही घराची आतुरतेने वाट बघतोय का घर आमची बघताय, कारण आम्हाला खूप कंटाळा आलता. त्यानंतर एका धाब्यावर गेलो, तिथं पोरांना खेळवून दिलं, बराच वेळ खेळवलं. आणि त्यानंतर म्हटलं जेवण करू, पेटपूजा करू आणि नंतर आपापल्या घरी जावं. आणि नंतर थोड्या वेळात खेळावलं, कारण पोरं झोपलेली, त्यांना उठवायला काहीतरी आवेश दाखवायचं होतं. तर त्यासाठी तिथं थोडीशी खेळणी होती, जास्त काही नव्हतं, थोडीशी खेळणी होती. आणि त्यानंतर म्हटलं चला आपण पेटपूजा करावी. ह्या हॉटेल फौजी धाब्या हॉटेलवरती जेवलो आम्ही. त्यानंतर आम्ही आता आमच्या चाललो घरी, कारण खूप कंटाळा आलता. आणि गाडीत ना खूप असा गॅसचा वास आला ना, जास्त जमत नाही आपल्याला, डोकं मस्त. त्यासाठी म्हटलं चला घरी जाऊ आता. चला तर आम्ही आता फायनली आमच्या घरी चाललो आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि असंच परत कधी बघू, वेळ भेटला तर कुठं जाणं झालं तर नक्की जावा, तुम्ही पण जावा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.